वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण होत असताना त्यावरून मोठा वादही उफाळला आहे। तो निर्माण होण्यामागची कारणं ही बहुतांश भाजप आणि काँग्रेसच्या विचारसरणीशी संबंधित आहेत। आपणच देशाच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचे रक्षक आहोत हे भाजपला दाखवायचे, तर स्वातंत्र्य लढ्यापासून या गाण्याचा ऐतिहासिक वारसा आपल्याकडे आहे हे काँग्रेसला ठसवायचंय। भाजप हिंदूच्या सांस्कृतिक प्रतिकारांना भारताचा अविभाज्य भाग मानतो, तर राष्ट्रीय प्रतीक ही कायम तटस्थ असली पाहिजेत असं काँग्रेसला वाटतं। आर्थिक विषयांवरच्या वादविवादांपेक्षा असे सांस्कृतिक मुद्दे लोकांच्या भावनांना सहज हात घालतात। त्यामुळे भाजप असो की काँग्रेस या दोन्ही पक्षांनी राजकीय लाभासाठी आपापल्या काळात असे मुद्दे पेटवत ठेवण्यात कसर ठेवलेली नाही। त्यांना आता वंदे मातरम अपवाद राहिलं नसल्याचे चित्र निर्माण झाले। या वादातून स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाबरोबरच राष्ट्रीयत्व, धर्मनिरपेक्षता आणि निवडणुकींच्या राजकारणातली प्रतिकात्मकता या गोष्टींची चर्चा सुरू झाली। आता हा वाद नेमका कशामुळे सुरू झालाय, उभा राहिलाय भाजपा आणि काँग्रेस यांची या गाण्याबाबत काय भूमिका आहे आणि यातून त्यांना नेमकं काय साध्य करायचं याचा प्रश्नांची उत्तर देणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी गंगाधर गर्जे। सोमवार दिनांक 8 डिसेंबर 2025 देशाच्या संसदेत एका विषयावर विशेष चर्चा सुरू होते। तिचा प्रारंभ करताना स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी ते म्हणतात, काँग्रेसने मुस्लिम लीग समोर झुकून वंदे मातरमचे तुकडे करण्याचा निर्णय घेतला। काँग्रेसने वंदे मातरम विषयी तडजोड केल्यामुळेच देशाच्या फाळणीचा निर्णय स्वीकारावा लागला। नंतर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी उभ्या राहतात। त्या म्हणतात, देशाच्या प्रत्येक भागात वंदे मातरमचे अस्तित्व आहे, त्यावर वादविवाद होऊ शकत नाही। मोदी सरकार खऱ्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करत आहे। पश्चिम बंगालच्या निवडणुका येत असल्याने वंदे मातरमवर चर्चा सुरू आहे। बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत 1875 मध्ये लिहिलं। त्याला यंदा 150 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यामुळे केंद्रातल्या भाजप सरकारने हे औचित्य साधत या गीताचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करायचंय ठरवलंय। त्यासाठी देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय। शाळा, कॉलेजेसमधून आणि सार्वजनिक कार्यक्रमांमधून या गीताचं महात्म्य पुढच्या पिढींपर्यंत पोहोचवायचा सरकारचा प्रयत्न आहे। त्या अनुसरूनच संसदेच्या या हिवाळी अधिवेशनातही वंदे मातरम विषयी या विशेष चर्चेचं आयोजन करण्यात आलं। ही विशेष चर्चा घडवून आणण्यामागे भाजपचा हेतू काय असू शकतो हे पाहण्यासाठी या पक्षाची या गीताविषयीची भूमिका काय आहे ते पाहू। भाजपच्या वंदे मातरम हे राष्ट्रीयत्वास निर्निवाद प्रतीक आहे, त्यामुळे आपण त्याविषयी तडजोड करतो कामा नये। हे गीत भारताच्या सांस्कृतिक मूल्यांचा वारसा असल्यानं देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या वारशामध्ये त्यांचा सार्वत्रिक आदर राखला जावा। काँग्रेस वंदे मातरमला सन्मान न देता स्वातंत्र्य सैनिकांचा अवमान करत आहे। मतपेढीच्या राजकारणासाठी देशाची ओळख आणि अस्मितेचे मूल कमी करत आहे। जे गीत स्वातंत्र्याचे प्रतीक आहे ते सार्वजनिक ठिकाणी गाण्याला विरोध करण्यासाठी असा विरोध करत काँग्रेस एका अर्थाने देशभक्तीच्या भावनेला विरोध करत असल्याचा भाजपचा आरोप आहे। दुसरीकडे काँग्रेसनं भाजपच्या दाव्यावर तीव्र आक्षेप घेतलेत। भाजप सध्याच्या राजकारणात हे गाणं एखाद्या राजकीय शस्त्रासारखं वापरत आहे। या गाण्याच्या सक्तीमुळे प्रत्येकाच्या विवेक स्वातंत्र्यावर बंधन येऊ शकतं। मात्र असं असूनही या गाण्याच्या आजच्या काळात आग्रह धरून भाजप ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे। खरा राष्ट्रवाद देशातल्या विविध श्रद्धा प्रणालींना समजावून घेतो। काँग्रेसनेच स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व केलं होतं, त्यामुळे आम्हाला स्वातंत्र्याचे महत्त्व शिकवण्याची गरज नाही। त्यामुळे भाजपने काँग्रेसचं देशद्रोही असं चित्र रंगवू नये असे काँग्रेसनं म्हणलंय। आता वंदे मातरमसाठी भाजप का आग्रही आहे आणि काँग्रेस त्याला विरोध करत आहे याच्या खोलात गेल्यावर आणखी काही गोष्टी समोर येतात। त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे वंदे मातरम गीताची रचना ही रचना काव्यात्मक आणि भावनात्मक आहे, तितकी देशभक्तीने ओतप्रोत असलेली आहे। तर या गीताचा मुखडा म्हणजे पहिल्या 2 ओळी आणि त्यानंतरचं पहिलं कडवं एवढाच भाग स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेस अधिवेशनामध्ये मेळाव्यांमध्ये गायला जायचा। म्हणजे सुजलाम सुफलाम पासून सुखदाम वरदाम मातरम पर्यंतच्या 6 ओळीस गायल्या जात होत्या असा आक्षेप घेण्यात येतो। पण पुढच्या कडव्यांमध्ये सरस्वती, दुर्गा, लक्ष्मी अशा हिंदू देवतांचा उल्लेख आहे। त्यामुळे मुस्लिम धर्मी मूर्तीपूजा मानत नाहीत, त्यामुळे त्यांना या उल्लेखांविषयी आक्षेप असल्याने हे गाणं ते गाऊ शकत नाहीत असं सांगितलं गेलं। त्यामुळे 1937च्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात वंदे मातरमची पहिली 2 कडवी गाण्याचा ठराव करण्यात आला।
पुढे 1950 मध्ये वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत असावं यावरूनही बरंच वादळ उठलं होतं. पण ऐतिहासिक महत्त्व, लोकभावना, सर्वसमावेशकता आणि अल्पसंख्याकांच्या भावनांची दखल म्हणून 24 जानेवारी 1950ला जन गण मन या गीताला राष्ट्रीय गीत मानण्यात आलं. तर वंदे मातरमच्या पहिल्या 2 कडव्यांना राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता देण्यात आली. वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत झाल्यानं एका अर्थाने त्याच गायनही ऐच्छिक ठरलं. त्यामुळे काँग्रेसनं बाकीची कडवे टाळून देशभावनेशी तडजोड केली असा भाजपचा आरोप आहे. तर स्वातंत्र्यपूर्व काळात देशाची एकता टिकवण्यासाठी असं करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केलाय. त्याचवेळी सध्याच्या काळात राजकीय ध्रुवीकरणासाठी भाजप या गाण्याची सक्ती करत असल्याचा आरोपही काँग्रेसकडून करण्यात येतोय. वंदे मातरम हे गीत गाण्याची सक्ती केली पाहिजे का हा विषय चर्चेत आला असताना मुळात जनगण मन हे राष्ट्रीय गीत तरी गाण्याची सक्ती करण्यात येते, हा प्रश्न पुढे येतो. या संदर्भात 1986 मध्ये विजय इमॅन्युएल विरुद्ध केरळ सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सर्वोच्च निर्णय महत्त्वाचा आहे. या निकालात न्यायालयानं म्हणलं होतं की प्रत्येकाच्या धार्मिक अभिव्यक्ती आणि विवेक स्वातंत्र्याचा आदर ठेवला पाहिजे. त्यामुळे कोणत्याही नागरिकाला राष्ट्रगीत गाण्याची सक्ती करता येत नाही. आता जनगण मनाच्या बाबतीत हा निर्णय दिला गेला असेल तर वंदे मातरमची सक्ती करण्याचा विषयच येत नाही. त्यामुळे सरकार या गाण्याचा प्रचार करू शकतं, पण ते गायलं नाही म्हणून कोणाला शिक्षा करू शकणार नाही. असं करण्याचा प्रयत्न झाला तर ही गोष्ट घटनाबाह्य ठरेल आणि त्याला प्रचंड विरोध होईल असंही सांगितलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत भाषण करताना नेमका हाच मुद्दा उचलला. ते म्हणाले की पंडित जवाहरलाल नेहरूंना बॅरिस्टर जिजांनी पत्र लिहिलं आणि या गाण्यातल्या पुढच्या ओळी आम्ही गाऊ शकत नाही कारण ते आमच्या धार्मिक श्रद्धेच्या विरोधात आहे असं सांगितलं. त्यावेळी नेहरूंनी जिनांच्या मताशी सहमती दाखवून राष्ट्रीय प्रतीकाचे रक्षण करण्याऐवजी त्यांच्याशी तडजोड केली आणि मुस्लिम लीग पुढे झुकले असा आरोपही मोदींनी केला. 1905 मध्ये महात्मा गांधींनी वंदे मातरम हे राष्ट्रीय गीतासारखं लोकप्रिय झाल्याचं म्हणलं होतं. त्याचा संदर्भ देत मोदी म्हणाले की गांधीजींनीही या गीताची अशी प्रशंसा केली असताना गेल्या शतकात या गीताविषयी असा दुवाभास का करण्यात आला. हे गाणं एवढं लोकप्रिय होतं तर आपण त्याला राष्ट्रीय गीताप्रमाणे का स्वीकारलं नाही, त्याला राष्ट्रीय गीतापुरताच का मर्यादित ठेवण्यात आलं. अर्थात मोदींच्या या हल्ल्याला काँग्रेसच्या नेत्यांनी विशेषतः प्रियंका गांधीने सडेतोड उत्तर दिलं. वंदे मातरमवर आपण का चर्चा करत आहोत, राष्ट्रीय गीतावर काय चर्चा होऊ शकते अशा विचारात त्या म्हणाल्या की देशाच्या प्रत्येक कणात वंदे मातरमच अस्तित्व आहे, त्यामुळे हा चर्चेचा मुद्दा होऊ शकत नाही. पंतप्रधान मोदींच्या भाषणांमध्ये तथ्यांचा अभाव आहे. आम्ही कितीही निवडणुका हरलो तरी इथं बसून तुमच्याशी आणि तुमच्या विचारसरणीशी लढत राहू. आता जाता जाता प्रियंका गांधींनी भाजप हा विषय निवडणुकीवर डोळा ठेवून तफावत असल्याचा आरोप केला, पण त्यात खरंच तथ्य आहे का ते बघू. बिहार विधानसभा निवडणुकीतल्या यशामुळे भाजपचा आत्मविश्वास कमालीचा वाढला. या विजयाच्या सभेतच पंतप्रधान मोदींनी आपलं पुढचं लक्ष पश्चिम बंगाल असल्याचं स्पष्ट केलं होतं. पुढच्या वर्षाच्या पूर्वार्धात होणाऱ्या बंगाल विधानसभेच्या निवडणुका भाजपला कोणत्याही स्थितीत जिंकायचे आहेत. त्यामुळे भाजपने बंगालवासियांच्या अस्मितेच्या प्रतीकांचा गौरव करत त्यांच्या भावनांना हात घालण्यात सुरुवात केल्याचं दिसतं. बंकिमचंद्र चटर्जी यांचा आणि त्यांच्या वंदे मातरमचा गौरव झालाच पाहिजे, पण भाजप एकीकडे या गीतांचा इव्हेंट करतोय आणि त्याचवेळी काँग्रेसला मुस्लिम दृष्टिकोनावरून टार्गेटही करतोय असा आरोप होतोय. पण याचा फायदा बंगालमध्ये भाजपला होऊ शकतो. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण झालं तर त्याचा थेट फायदा भाजपला होणार हे निश्चित. याशिवाय बंगालवासियांच्या अस्मितेला सुखावत त्यांची वोट बँकही आपल्याकडे वळवण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू झाला आहे अशीही टीका भाजपवर होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत वंदे मातरमवर चर्चा करताना तामिळ कवी सी सुब्रमण्यम भारती यांच्या ओळींचा संदर्भ देत त्यांनी तमिळ जनतेच्या अस्मितेलाही हात घातला. पुढच्या वर्षी बंगालप्रमाणेच तामिळनाडूतही निवडणुका होणार आहेत हे महत्त्वाचं. म्हणजेच बंगालच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजप वंदे मातरमचा मुद्दा बनत असल्याचा म्हणायला वाव आहे. पण काँग्रेसने इतिहासात अशा अनेक भावनिक मुद्दे पुढे करत राजकारण केलं हे सुद्धा नाकारता येत नाही. सध्या हे दोन्ही पक्ष वंदे मातरमच्या निमित्ताने एकीकडे आपापल्या विचारसरणीची लढाई लढताना आणि त्याच वेळी या मुद्द्याच्या आडून धार्मिक ध्रुवीकरण
साध्य करत आपापल्या वोट बँक सुरक्षित करताना दिसत आहेत. या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं? वंदे मातरम सारखं स्वातंत्र्य लढ्याचा प्रेरणा घेत हा राजकारणाचा मुद्दा होणे योग्य आहे का? तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.